पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाने भाजपला जोरदार धक्का दिला आहे। दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या या नगर परिषदेतील निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने पालघर नगर परिषदेवर आपलं वर्चस्व कायम ठेवलं असून शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम गरत हे जवळपास 4000 मताधिक्यांनी विजयी झाले। तर या नगर परिषदेतील नगरसेवकांच्या 30 जागांपैकी 19 जागांवर शिवसेना शिंदे गट विजयी झाला असून भाजप 8 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांना 3 जागा मिळाल्या आहेत। विशेष म्हणजे पालघर नगर परिषद निवडणूक ही भाजप आणि शिवसेना शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची असून या ठिकाणी भाजपकडून मंत्री गणेश नाईक तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार रवींद्र फाटक आणि स्वतः एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठापनाला लागली होती। 4 वेळा उपनगराध्यक्ष, आता नगराध्यक्षाची मला शिवसेनेचे करून घ्यायला ती नगराध्यक्षाला मी विजयी झालेलो आहे। नक्कीच विकासात्मक कामाकडे लक्ष दिलं जाईल। सर्व सांघिक आमचा विजय आहे, टीमवर्क आमचा सगळ्यात आणि शिंदे साहेबांनी ठेवलेला विश्वासाला काय करणार आता पालघरसाठी विकासात्मक कामं आम्ही करू। नाही, मला वाटतं हा जनतेचा विजय आहे। आपण विजय हा नम्रतेने स्वीकारण्याची गरज आहे। पालघरच्या जनतेने खूप जबाबदारीने शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम गरत आणि डहाणूकरांनी आणि शिवसेनेचे उमेदवार राजीव माछी यांना डहाणूकर जनतेने विजय मिळवून दिलेला आहे। यासोबत जवळपास 19 शिलेदार शिवसेनेच्या पालघरमध्ये निवडून आलेले आहेत। आम्ही जे गेल्या अनेक महिन्यांपासून जी मेहनत घेत होतो त्याच्यामध्ये आमचे पक्षाचे पदाधिकारी असतील, नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, कार्यकर्ते, जनता असेल, त्याने खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलं। आणि बघा, लक्षात घ्या, आपण राजकारणामध्ये नम्रतेने राहिलं पाहिजे। आम्ही शिंदे साहेब नेहमी आम्हाला असं म्हणतात की तुम्ही बोला कमी आणि काम जास्त करा। हा त्यांचा गुण आम्ही अंगीकारला आणि डहाणू आणि पालघरच्या विजयाने दाखवून दिलं की कोणी कमी आणि छोटा नसतो। जी लोक म्हणत होती की आम्हीच निवडून येणार, 27 नगरसेवक आम्ही निवडून येणार, नगराध्यक्ष मीच होणार, मीपणा टिकत नाही। आम्हीला महत्व आहे, अहंकाराला कुठेही अंत नसतो, पण नम्रतेला निरंतर असतं नम्रता। त्यामुळे ह्या नम्रतेने जनतेने डहाणूच्या आणि पालघर जनतेने आम्हाला विजय दिलेला आहे आणि त्यांच्या हात आम्ही आदर राखतो आणि यापुढेही पालघर आणि डहाणूच्या विकासाकरता आम्ही सर्व आमची ताकद पाहायला लावू। आणि शिंदे साहेबांच्या स्वप्नातील बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे जी शिवसेना पालघरच्या आणि डहाणू जनतेला अपेक्षित आहे कामाच्या माध्यमातून ती निश्चित मिळू। पण लक्षात ठेवा, ही शिवसेना आहे, बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना आहे, दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि त्यांचं नेतृत्व शिंदे साहेब करतात। त्यामुळे पालघर आणि डहाणूच्या जनतेचा जो प्रेम आहे याचा मी स्वीकार करतो आणि याही पुढे आम्ही आपल्या विकासाच्या माध्यमातून त्यांची सेवा करत राहू हा विश्वास आम्ही येतो।